हॅलो फ्रेंड्स, मी कोमल. आज काय नारळांना पाण्यात घातलंय बरं? कशासाठी घातले ते बऱ्याच बायकांना लक्षात आलं असेल. आज सगळ्या नारळांचाच खेळ सुरू आहे. आज मोदकांची ऑर्डर आहे, तर हे पाण्यात भिजवून ठेवलेले थोडा वेळ. आणि हे माझ्या हातांवरचे डाग बघताय का? हे सगळे चटके लागलेले आहे. लास्ट टाइम जे आपण वडे वगैरे तळले होते ना, त्याचं सगळं तेल उडालेलं. इतकंही सोपं नसतं जितकं आपल्याला ते दिसतं. बरेच चटके सहन पण करावं लागतात. आज 125 उकडीच्या मोदकांची ऑर्डर होती. तेही माझे रेग्युलर कस्टमर आहेत, त्यांना ऑफिसमध्ये द्यायची होती हे सगळे मोदक. तर मग सकाळीच आपलं सारण वगैरे रेडी करून घेतलं, उकड वगैरे घेऊन मोदक करायला लागलेली. आणि तसंही माझं आणि मोदकांचं स्पेशल एक नातं आहे. 2 वर्षांपूर्वी सोसायटीच्या ग्रुपला एकदा मेसेज आला होता. गणपतीमध्येच एका बाईला मोदक हवे होते आणि तेव्हा माझ्या मनात विचार आलेला की आपण सर्व करू शकतो. आणि तेव्हा मी त्या बाईला मोदक दिलेले आणि तेव्हापासून या मोदकांनी माझ्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला आणि स्वतःहूनच मला ऑर्डर्स यायला लागल्या. आणि मग मी विचार केला की काय हरकत आहे, जर आपल्याला काही गोष्टी येतात तर आपण त्या करायला काय हरकत आहे, आणि त्यात वाईट काय आहे, आणि त्यात लाज मानण्यासारखं पण काय आहे. बरोबर ना? जे स्किल आहे ते आपण करायलाच पाहिजे आणि त्यात कमीपणा कसला असायला पाहिजे, हा विचार करून मी ह्या व्यवसायाची सुरुवात केली. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत माझ्या ऑर्डर सुरूच आहे. म्हणून हा बाप्पा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि हा मोदकही माझ्यासाठी तेवढा स्पेशल आहे. आदल्या दिवशी मैत्रिणीशी बोलणं झालं कॉलवर. तिला सांगितलं उद्या मोदकांची ऑर्डर आहे. मग काय, मॅडम तर रेडी मदतीसाठी. मग ती आली आणि आम्ही गप्पा करता करता ऑर्डर पूर्ण केली. आणि विशेष म्हणजे या गप्पांमध्ये नुसतं गप्पाने केल्या बरं का, नाही तर बरेचदा म्हणतात की मैत्रिणी भेटल्या गप्पाच, आता काय काम होणार. पण तसं नाही, आम्ही वेळेवर ऑर्डर कंप्लीट केली आणि पॅकिंगसुद्धा वेळेवर छान केली आणि वेळेवर डिलिव्हरसुद्धा केली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.